नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात देशविदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. परळीमध्ये गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. दुष्काळग्रस्त जोडप्यांच्या या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अभिनेता अक्षय कुमारही उपस्थित होता. दुष्काळग्रस्त जोडप्यांना अक्षय कुमार यांनी प्रत्येकी 1 लाखाची भेट दिली आहे. तसंच हा अत्यंत चांगला उपक्रम पंकजा मुंडे यांनी सुरू केलाय. हा वर्षातून 2दा घ्यावा असंही आवाहन अक्षय कुमार यांनी केलंय. यवतमाळ पाठोपाठ आता पुण्यामध्ये काश्मीरी तरुणाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जिब्रान नझीर असं या मारहाण करण्यात आलेल्या काश्मीरी तरुणाचं नाव आहे. येत्या 3 महिन्यांमध्ये मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. भारतीय गुप्तचर विभागानं दिलेल्या या इशाऱ्यानंतर मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीनं हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. युती झाल्यानंतर घटक पक्षांच्या नाराजीचं सत्र सुरूच आहे. महायुतीत आमचं स्थान काय असा सवाल करत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. युती झाल्यानंतर हातकणंगले मतदारसंघ शिवसेनेकडे जाण्याच्या चर्चेनं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतही नाराज झालेत. हातकणंगले मतदारसंघातून सदाभाऊ लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र भाजपनं आपल्याला कात्रजचा घाट दाखवल्याची सदाभाऊंची भावना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. किती बोलावं आणि कुणावर बोलावं असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळांना धमकीवजा इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी पुण्यामध्ये मनसेच्या विकास कामांचं भूमिपूजन केलं. त्यावेळी त्यांनी त्यांच्या येणाऱ्या सभांचं ट्रेलरच दाखवलाय. तोफखाना तयार आहे, योग्य वेळी बोलणार असं राज म्हणाले. 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला नागपूरमध्ये थाटात सुरुवात झाली आहे. शिवाजी पुतळा, गांधी गेट ते रेशीमबाग मैदान असा या दिंडीचा या ठिकाणी प्रवास झाला आणि महाराष्ट्राच्या लोककलेचं दर्शन या दिंडीमध्ये बघायला मिळालं. ठाण्यातील कोरम मॉलमध्ये बिबट्या शिरला होता आणि त्या बिबट्यावरून आता कोरम मॉलनं जाहिरात बनवली आहे. जंगलातही ठाऊक आहे की ठाण्यामधील मोस्ट हॅपनिंग जागा कोणती आहे असं या जाहिरातीत म्हटलंय. पश्चिम रेल्वेवर रात्री 12:30 ते रविवारी पहाटे 4 पर्यंत 3 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तर उद्या मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. सकाळी 11:20 पासून दुपारी 3:50 हा ब्लॉक असेल. या काळात धीम्या मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावरून चालवल्या जातील. तर हार्बर रेल्वेवर देखील उद्या सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक आहे. त्यामुळे सीएसएमटीहून वांद्रेकडे जाणाऱ्या लोकल सेवेचे वेळापत्रक कोलमडणार आहे. अनुदानित अशासकीय शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही 7वा वेतन आयोग अखेर लागू करण्यात आलाय. हा निर्णय शासनानं शुक्रवारी जाहीर केलाय. त्यामुळे राज्यातल्या लाखो शिक्षकांना याचा फायदा होणार आहे. मुंबईच्या उच्चभ्रू शिवाजी पार्कमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका बांगलादेशी कुरिअर बॉयनं 45 वर्षीय महिलेला चेहऱ्यावर पेननं भोसकून जखमी केलाय. सुजिता पेडणेकर असं या महिलेचं नाव आहे. कुरिअर बॉयला मराठीत बोलायला सांगितल्यावर हा वाद झाल्याचं कळतंय. मुंबई पोर्ट ट्रस्ट तर्फे शिवडीजवळच्या समुद्रात 100 हेक्टर क्षेत्रात भराव टाकून सेंट्रल पार्क उभारण्यात येणार आहे. देशातील वेगवेगळी संस्कृती दर्शवणारी उद्यानं इथे तयार करण्यात येणार आहेत. भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयाच्या आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानं ही अंतिम मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता विस्तारीकरणाच्या कामाला गती येणार आहे. नागपूर मेट्रो रेल्वेतर्फे प्रवाशांसाठी ऑफर देण्यात आली आहे. वेलकम ऑफर म्हणून मेट्रोतर्फे महिनाभर प्रवास स्वस्त दरात दिला जाणार आहे. अंबरनाथमधील काकडवाल गावाजवळ एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्हॅनला भीषण अपघात झाला. या अपघातात 1 जण ठार तर 9 जण जखमी झालेत. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड रोडवरती हा अपघात झाला. शिक्षणाच्या मूलभूत अधिकार आणि आरोग्य व्यवस्था या 2 प्रश्नांबाबत कल्याणमधील जागरूक नागरिकांनी शिक्षण आरोग्य अधिकार मंच स्थापन केला असून पालिका क्षेत्रातील नागरिकांना राईट टू फ्री एज्युकेशन आणि चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी कल्याणकर नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढत धडक दिली. मुंबई पालिकेचा या आर्थिक वर्षाचा 30,692 कोटी 59 लाख रुपयांचा अर्थसंकल्प अलीकडे स्थायी समितीला सादर केला होता आणि ही बाब लक्षात घेत पालिका आयुक्तांनी नगरसेवकांना 450 कोटी रुपये विकास निधी उपलब्ध करून दिला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज आणि उद्या राज्यभरात मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबवली जाणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली आहे. 1 जानेवारी 2019 पर्यंत नोंद झालेल्या मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर या यादीमध्ये ज्यांचं नाव नाही अशा नागरिकांना पुढच्या 2 दिवसांमध्ये आपलं नाव मतदार यादीत नोंदवता येणार आहे. गेल्या 3 वर्षांपासून रखडलेल्या कल्याण बदलापूर महामार्गाच्या 6 पदरीकरणाचा मार्ग आता मोकळा झालाय. उल्हासनगर शहरातून जाणारा हा महामार्गाचं रुंदीकरण गेल्या 3 वर्षांपासून रखडलं होतं. अखेर न्यायालयानं कामकाजावरची स्थगिती उठवली आहे. त्यामुळे आता लवकरच रस्त्याच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देशभर पाकिस्तान विरोधी लाट उसळली असून नवी मुंबईतील तवा हॉटेलच्या मालकानं आपल्या ग्राहकांसाठी एक अनोखी ऑफर ठेवली आहे. या हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकानं पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्यास त्याला बिलातून चक्क 10% सूट दिली जाते. मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी नित्याची बाब बनली आहे. या वाहतूक कोंडीचा फटका 12वीच्या परीक्षार्थींना देखील बसू लागला असून परीक्षा केंद्र गाठण्यासाठी या विद्यार्थ्यांना 2 ते 3 तास या ठिकाणी घरातून आधीच बाहेर पडावं लागतंय. त्यामुळे ही वाहतूक कोंडी सोडवणं आता गरजेचं बनलंय. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील अपंगांच्या मालमत्ता करात सूट देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. अनेक दिव्यांग व्यक्ती दूरध्वनी केंद्रासारखे लहान व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पश्चिम रेल्वेवरील मीरा रोड ते वैतरणापर्यंतच्या एकही रेल्वे स्थानकावर पोलीस चौकी नसल्याचं दिसून आलंय. चौक्या नसल्यानं पोलीस बंदोबस्त ठेवता येत नसल्यानं गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणंही कठीण होऊ लागल्याचं पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितलंय. सायन पनवेल महामार्गावर अलीकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. पुणे आणि गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्यानं बेलापूर इथे वळण रस्त्याचा पर्याय तपासला जातोय. तर खारघर ते बेलापूर दरम्यानचा एक खाडी किनारा रस्त्याचा प्रस्ताव सिडकोनं तयार केलाय. मराठा क्रांती मोर्चा येत्या 26 तारखेपासून मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन करणारे. मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा आंदोलन करतोय अशी माहिती रवींद्र काळे पाटलांनी दिली आहे. यवतमाळ इथे शिक्षणासाठी आलेल्या काश्मीरच्या विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. त्यावर आदित्य ठाकरेंनी कारवाई केली आहे. या 2 कार्यकर्त्यांना युवा सेनेतून निलंबित करण्यात आलंय. मारहाण केलेले विद्यार्थी काश्मीरला परतले आहेत. चिपळूण पंचायत समितीमध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना मेळावा दरम्यान उपस्थित ग्राहकांनी आक्रमक होत जोरदार नाराजी व्यक्त केली. ज्या योजनेचा फायदा लोकांना होतच नाही अशा योजनांच्या मेळाव्याच्या माध्यमातून प्रसार करून फक्त दलालांचाच फायदा करून दिला जातो असा आरोप चिपळूणकरांनी केलाय. मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर इथे टेम्पो आणि पोलीस व्हॅन यांच्यात समोरासमोर धडक होऊन पोलीस व्हॅनमधील एक जण किरकोळ जखमी झालाय. दुपारच्या सुमारास संगमेश्वर इथल्या एका वळणावर हा अपघात झाला. लोणावळा आणि खंडाळा या पर्यटन नगरीमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नागरिकांना सहकार्याचं आवाहन केलंय. दरम्यान शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे 40 सदस्य मागील महिनाभरापासून वाहन चालक तसंच पर्यटकांची ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत असल्याचं बघायला मिळत आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेसमोर प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावं अशी आंदोलकांची मागणी होती. मात्र आयुक्तांनी नकार दिल्यानं संतप्त होऊन महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर या ठिकाणी टाळं ठोकण्यात आलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोली विधानसभा मतदारसंघात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे. कदम यांच्याकडून शिवसेना कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आले. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील तळे भरणे या ठिकाणी शिवसेनेचा विभागीय मेळावा पार पडला. आम्ही सत्तेत आलो तर शेतकऱ्यांना हमीभाव आणि बाजारभाव यामधील फरकाची रक्कम जमा करण्याची यंत्रणा उभी करू. सोबतच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीही देऊ असं आश्वासन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिलंय. परभणी जिल्ह्यातील सेलू इथे आयोजित कृषी प्रदर्शनात ते बोलत होते. नांदेडमध्ये प्रेमी युगुलांनी आत्महत्या केली आहे. मुखेड तालुक्यातल्या कासारवाडी शिवारात गळफास घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवले. दोघेही लातूरचे रहिवासी होते. गणपती नरोटे ज्यांचं वय 24 वर्ष कळतंय तर धनश्री चोले वय वर्ष 20 अशी या दोघांची नावं आहेत. केज तालुक्यातील जवळबनच्या वस्ती शाळेवरील शिक्षिका राजश्री मुंडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. राजश्री मुंडे या कवडगाव इथल्या रहिवासी असून त्या सध्या जवळबनच्या वस्ती शाळेवर कार्यरत होत्या. तर आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणी मनमाड पोलिसांनी वीज वितरण कंपनीच्या 2 अधिकाऱ्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल केलाय. अनिल कातकडे असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे.
घोटभर पाण्यासाठी वानरांच्या टोळ्या सैरावैरा फिरतायत। याच शोधातून हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील दारेफळ इथे वानराच्या एका पिलाचं डोकं तांब्यात अडकलं। 2 दिवस ते याच अवस्थेत फिरत होतं, तर त्याच्या जीवावर बेतणारा हा प्रसंग असल्यानं ग्रामस्थांनी वन विभाग आणि प्राणी मित्रांच्या सहाय्यानं त्याची या तांब्यातून सुटका केली आहे। मालेगावमधील भोयता येथे राहणाऱ्या कैलास नितनवरे यांची 2 मुलं भारतीय सैन्य दलात आहेत, तरी देखील नितनवरे गावगुंडांचा त्रास सहन करावा लागतोय। कैलास यांनी पोलिसांकडे तक्रार करून देखील पोलीस त्याची दखल घेत नसल्यानं हे कुटुंब भयभीत झालंय। पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मनमाड रेल्वे स्थानकातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। पार्सल कार्यालय, तिकीट बुकिंग कार्यालय यासह येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची मेटल डिटेक्टर, त्याचबरोबर बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉडने कसून तपासणी केली जाते। निफाड लासलगाव परिसरातील नदीच्या काठी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 4 बिबटे रात्री फिरताना आढळून आलेत। हे बिबटे एकाने मोबाईलमध्ये या बिबट्यांचं चित्रीकरण केलेलं आहे। तर निफाड लासलगाव हा परिसर सध्या बागायत असून या भागात ऊस मोठ्या प्रमाणात लावला जातो आणि त्यामध्ये या अगोदर देखील अनेक वेळा अशा प्रकारे बिबटे आढळून आले असून त्यापैकी वन विभागाने काहींना जेरबंदही केलाय। हिंगोलीच्या एहळेगाव सोळंके इथे एक आगळा वेगळा टिळ्याचा कार्यक्रम पार पडला। टिळा होता पण टिळ्यामध्ये नवरदेवच नव्हता। एहळेगाव इथले श्रीकांत सखाराम सोळंके हा युवक सीमा सुरक्षा दलात तैनात आहे। यावर्षी त्याचं लग्न ठरलं, पण पुलवामा हल्ल्यानंतर जवानाला BSF मधून तत्काळ बोलावून आलं आणि परिणामी त्यांच्या अनुपस्थितीतच टिळ्याचा कार्यक्रम पार पडला। नीरा नदीच्या प्रदूषणाबाबत सांगवीच्या ग्रामस्थांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची गाडी अडवली, तर होत असलेल्या प्रदूषणाबाबत पवार यांच्या समोर त्यांनी व्यथा मांडली। पवार यांनी ज्या माध्यमातून पाणी प्रदूषण होतंय त्याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून कारवाई करण्याबाबत सूचना देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा रक्तदाब कमी झाल्यानं त्यांना महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। राजगडवरून रायगडला पायी येत असताना भिडे यांना हा त्रास झाला। सध्या भिडे यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय। मंगळवेढा तालुक्यात सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्यामुळे नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी मंगळवेढा तालुक्याचा गेल्या 2 दिवसांपासून दौरा केलाय। त्यांनी तालुक्याच्या दक्षिण भागातील गावांमध्ये जाऊन दुष्काळाची पाहणी केली आहे। चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी इथे झालेल्या कार्यक्रमात आमदार राहुल बोंद्रे आणि भाजपच्या श्वेताताई महाले यांच्या भाषणातून शाब्दिक वादावादी झाली आणि त्यानंतर भाजप काँग्रेसच्या कार्यकर्ते समोरासमोर आले आणि त्यातूनच एका भाजप कार्यकर्त्याला मारहाण देखील झाली आहे। दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करण्यासाठी धाव घेतली होती। सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या अमृत महोत्सवी जयंती निमित्त पुरस्कार प्रदान सोहळा आणि शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी चांगलं काम केलं तरीही मतदार नाकारतात असं मत नारायण राणेंनी व्यक्त केलं आहे। राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये दलित महासंघानं सुद्धा आता उडी घेतली। यापुढे कोणत्याही पक्षाशी युती न करता दलित महासंघ स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय दलित महासंघाच्या वतीनं घेण्यात आलाय। सांगलीमध्ये पार पडलेल्या परिषदेमध्ये संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र सकटे यांनी ही घोषणा केली आहे। सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात शरद पवारांसमोरच कार्यकर्त्यांमधला राडा दिसून आला। यावेळी कार्यकर्ता कविता म्हेत्रे स्टेजवर बसल्यानं शेखर गोरेंनी देखील स्टेजवर येण्याचा निर्णय घेतला आणि म्हेत्रेंनी भाषणाला सुरुवात करता शेखर यांच्या समर्थकांनी या ठिकाणी गोंधळ घातला। नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहात राडा बघायला मिळाला। महासभेत लक्षवेधी न मांडल्यानं विरोधक आक्रमक झाले। यावेळी नगरसेवकांनी राजदंड पळवण्याचाही प्रयत्न केला। रायगड किल्ल्यावरचा रोपवे वार्षिक तांत्रिक देखभालीच्या कामासाठी आणि दुरुस्तीसाठी 25 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान बंद राहणार आहे। त्यामुळे पर्यटकांना पायऱ्या चढूनच पायीवरती जावी लागणार आहे। औरंगाबाद तालुक्यातील सिल्लोडमध्ये महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आहे। जमिनीच्या वादातून ही मारहाण करण्यात आली असून पीडित महिला सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात होमगार्ड पदावर काम करतीये। या महिलेला चुलत्याकडूनच मारहाण करण्यात आल्याचं कळतंय। तर 4 दिवसांपूर्वीची ही घटना होऊनही अद्याप कोणावरही या प्रकरणी कारवाई करण्यात आलेली नाहीये। आता बघूयात देशभरातील आणखी काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। घाबरगुंडी उडालेल्या जैश ए मोहम्मदचं मुख्यालय पाकिस्ताननं ताब्यात घेतलंय। पुलवामा हल्ल्यानंतर 8 दिवसांनी पाकिस्तानला उपरती झाली आहे। पाकिस्तानच्या बहवालपूरमध्ये जैशचं कार्यालय आहे।
तर नेहमी बंदूक आणि बॉम्बची भाषा करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या तोंडी आता शांततेची भाषा आली आहे. परस्पर सहकार्य हाच प्रगतीचा मार्ग असल्याच्या तत्वज्ञानाची आता पाकिस्तानला आठवण होतीये. उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकानं जैश ए मोहम्मदच्या 2 संशयित दहशतवाद्यांना देवबंदमधून अटक केली आहे. शहनवाज अहमद तेली आणि आकिब अहमद अशी या 2 संशयितांची नावं आहेत. दरम्यान यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुलवामा प्रश्नावर बोलताना भावूक झाले. उत्तर प्रदेशच्या लखनौ इथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते अभियांत्रिकी विद्यार्थ्यांशी बोलत होते. पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात काश्मीरी तरुणांवर जे हल्ले आणि मारहाण केली जाते त्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं कडक पावलं उचलली आहेत. काश्मीरी मुलांवर होणाऱ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारांना नोटीस पाठवली आहे. पाकिस्तानसोबतचे संबंध तोडण्यासाठी सर्वात पहिला पर्याय ठेवला जातो तो म्हणजे क्रिकेटचा. आताही भारत आणि पाकिस्तान सामने खेळवले जाऊ नयेत असा सूर उमटतोय, तर दुसरीकडे काही क्रिकेटरच या निर्णयाच्या विरोधात असल्याचं बघायला मिळत आहे. दरम्यान वर्ल्ड कपमध्ये 16 जून रोजी भारत पाकिस्तान सामना होणार की नाही याबाबत अजून निर्णय झालेला नाहीये. आयसीसी आणि सरकारच्या चर्चेनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल असं बीसीसीआयनं स्पष्ट केलंय. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा यंदाचा उद्घाटन सोहळा थाटामाटात आणि भव्यदिव्य होणार नाही अशी माहिती बीसीसीआय प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी दिली आहे. तर सामना रद्द करून पाकिस्तानला 2 गुण देणं मला अजिबात आवडणार नाही. तसं केल्यानं त्यांनाच फायदा होईल, पण हो, माझं प्राधान्य माझ्या देशाला आहे असं मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायचं की नाही याचा निर्णय सरकारनं घेतला पाहिजे असं माजी कर्णधार कपिल देव यांनी म्हटलंय. दरम्यान भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली यांनी देखील भारत पाक सामने हवेत की नकोत यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारतानं केवळ क्रिकेट, हॉकी किंवा फुटबॉल खेळणं थांबवून गप्प बसू नये, पाकिस्तानसोबतचे सर्व संबंधच तोडून टाकावेत असं त्यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे मोहम्मद अझरुद्दीन यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपण त्यांच्यासोबत कोणताच सामना खेळण्याची गरज नाही. वर्ल्ड कप देशापेक्षा मोठा नसल्याचं त्यांनी म्हटलंय. राफेल प्रकरणी 26 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात फेरसुनावणी होणार आहे. फ्रान्सकडून 36 राफेल विमानांच्या खरेदी किमती प्रकरणी न्यायव्यवस्थेनं हस्तक्षेप करण्यास 14 डिसेंबरला नकार दिला होता. आता बघत जगभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं टेंडर पुढच्या महिन्यात निघणार आहे. या टेंडरची पूर्वतयारी बुलेट ट्रेन प्राधिकरणाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. तर संपूर्ण मार्गावर वायाडक्ट उभारण्याचं हे कंत्राट असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. दक्षिण कोरियाच्या कल्चरल फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर मोदींना पुरस्कारासोबत 1,30,00,000ची रक्कमही देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री उमा भारतींनी आलिशान गाड्यांचा ताफा न घेता चक्क ऑटो रिक्षानं प्रवास केला. झांसी इथे भारत के मन की बात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांनी रिक्षाने प्रवास केलाय. यापुढे जर एका रेल्वेला येण्यासाठी उशीर झाल्यामुळे पुढची ट्रेन चुकली तर त्या प्रवाशाचे पैसे प्रवाशांना परत देण्यात येणार आहेत. मात्र दोन्ही तिकिटांचे PNR क्रमांक तुम्हाला लिंक करावे लागणार आहेत, तरच तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. हिमाचल प्रदेशमध्ये तुफान बर्फवृष्टीमुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालंय. तर काही ठिकाणी हिमवर्षाव अतिप्रमाणात झाल्यामुळे तिथे घरातून बाहेर पडणंही नागरिकांना अवघड जात आहे.